गणेशपुरी योगभूमी पवित्र, तिथे नांदतो योगी राजा समर्थ. तया आठविता परमानंद प्राप्ती. नमस्कार माझा श्री नित्यानंदासी. ज्याप्रमाणे भगवान विष्णू वैकुंठात आणि भगवान शिव कैलासावर निवास करतात, त्याप्रमाणे श्री गुरुदेव भगवान नित्यानंद गणेशपुरीच्या पावनभूमीत निवास करतात. सिद्ध महात्म्यांची भूमी गणेशपुरी, प्राचीन पवित्र निर्मळ स्थळ गणेशपुरी, आनंद शांती तृप्तीचा झरा गणेशपुरी. आनंद, प्रेमानंद, पूर्णानंद, परमानंद, आत्मानंद, नित्यानंद. नित्यानंद धाम गणेशपुरी. अतिप्राचीन काळी वसिष्ठ ऋषींनी या ठिकाणी म्हणजे गणेशपुरीला एक मोठा यज्ञ केला, त्रिचंडी महायज्ञ. आणि यावेळेस कार्य आरंभ दैवत गणरायाला आमंत्रण दिलं. गणपती बाप्पासाठी छान मंदिर बनवलं. त्या मंदिरात गणेशाची स्थापना केली आणि ही भूमी गणेशपुरी झाली. खरं तर गणेशपुरी इतकं पावन, पवित्र, निर्मळ आणि शांत आहे की साक्षात परमेश्वराला वाटावं, इथे यावं आणि वास्तव्य करावं. आणि नेमकं तेच झालं. ब्रह्मांड नायक नित्यानंद या ठिकाणी आले, संपूर्ण भारत भ्रमण करून आले आणि कायमस्वरूपी त्यांनी गणेशपुरी या योगभूमीत वास्तव्य केलं. गणेशपुरीत नित्यानंद भगवान येण्यापूर्वी हे स्थान हिंस्त्र श्वापदांनी भरलेलं ओसाड जंगल होतं. दाट झाडाझुडपांनी वेढलेलं एक जुनं पुराणं शिवमंदिर या ठिकाणी. या प्राचीन देवळात गाभाऱ्यातील शिवलिंगाला भीमेश्वर म्हणतात. गहन शांती देणाऱ्या मंदिराच्या कळसाच्या आतल्या भागातून थेंब 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 जलाचा अभिषेक लिंगावर होतो. अतिशय पवित्र असं हे जल जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करतं असं सांगितलं जातं. हे जल म्हणजे भगवान शिवशंभूच्या जटेतून वाहणारी निर्मळ गंगा आहे. असं म्हणतात, ज्याच्यावर शंकर भगवान प्रसन्न होतात त्याच्या तळहातावर पाण्याचा एक तरी थेंब पडतो. या मंदिराजवळच गरम पाण्याची कुंड आहेत. या कुंडाला भीमकुंड असं म्हणतात. बाबा नित्यानंदांनी या कुंडाचा जीर्णोद्धार केला. पूर्वी गरम पाण्याचं एकच कुंड होतं. बाबांनी आणखीन 2 कुंड बांधली. एकाचं पाणी दुसऱ्यात आणि दुसऱ्याचं पाणी तिसऱ्यात जाण्याची व्यवस्था केली. या कुंडातलं पाणी सत्वयुक्त, सिद्ध आणि औषधी आहे. अनेक असाध्य रोग बरं करण्याची ताकद या गरम पाण्यात आहे. नित्यानंद बाबा भल्या पहाटे कुंडात येऊन स्नान करायचे. नित्यानंद बाबांजवळ कोणीही भक्त आला तर बाबा प्रश्न करायचे, कुंडात स्नान केलं? जा, कुंडात जाऊन स्नान कर. या पाण्यात सगळ्या औषधी आहेत. भगवान नित्यानंदांनी अनेक लीला दाखवल्या. साक्षात कल्पवृक्ष असतो, त्याच्या छायेत बसावं, मनात इच्छा करावी आणि इच्छा पूर्ण व्हावी. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या आणि बाबांची कीर्ती सर्व दूर पसरली. देश विदेशातून भाविक बाबांच्या दर्शनाला येऊ लागले आणि पाहता पाहता गणेशपुरीचा कायापालट झाला. या परिसरात अनेक देवी देवतांचे मंदिर आहेत. समाधी मंदिराच्या मागे असलेलं हे कृष्ण मंदिर. शिलेत खोदलेली नंदीची मूर्ती या ठिकाणी होती. मंदिर बांधतेवेळी नंदी काही केला तिथून हलेना. बाबा म्हणाले, एवढे प्रयत्न कशाला? नंदिकेश्वराला नमस्कार करा आणि नारळ फोडा. फक्त 3च माणसं पुरी आहेत. आणि तसंच झालं. नंदीला हलवून सुंदर कृष्णाचं मंदिर तयार झालं.
त्याच नंदीला गायीचं स्वरूप दिलं गेलं आणि कृष्णाच्या मागे ठेवून सुंदर कृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना बाबांनी स्वतःच्या हाताने केली. रोज इथे यथावत पूजा केली जाते. दरवर्षी थाटात कृष्ण जन्माष्टमी साजरी होते. समाधी मंदिराच्या जवळच सुंदरसं पुरातन भद्रकाली देवीचं मंदिर आहे. गणेशपुरी खऱ्या अर्थानं सिद्ध योगी महापुरुषांची भूमी. देवी देवतांनी इथे यावं आणि वास्तव्य करावं असं सांगितलं जातं. वसिष्ठ ऋषींनी त्रिचंडी महायज्ञ करायचं ठरवलं. अनेक देवी देवतांना त्यांनी आमंत्रण दिलं. महायज्ञाच्या वेळेस ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या निवासाची सोय आत्ता नित्यानंद स्वामींचं जे समाधी मंदिर आहे म्हणजे वैकुंठ निवास त्या ठिकाणी करण्यात आल्याचं सांगितलं जातं. आणि या महायज्ञासाठी इंद्राला आमंत्रण गेलं नाही. इंद्रदेव रागवले आणि त्यांनी यज्ञ मोडण्यासाठी वज्र फेकलं. ते वज्र देवीनं धारण केलं आणि देवी वज्रेश्वरी झाली. हेच ते वज्रेश्वरी देवीचं मंदिर. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी भुवनी भुवनी पाहता तुझाईसी नाही, चारी श्रमलो परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी जय देवी. निर्मळ अशा तानसा नदीचा पवित्र पावन झुळझुळता प्रवाह या परिसराला स्वर्ग सुंदर बनवतो. वज्रेश्वरी जवळ अकलोली गावात गरम पाण्याचे पवित्र झरे आहेत. सिद्ध महात्म्यांनी तप साधना इथल्या मंदाग्नी पर्वतावर केली. नित्यानंद बाबा म्हणत की या पर्वतावर अनेक ऋषीमुनींचं वास्तव्य आहे. या पुरातन ठिकाणी जिथे तिथे जमीन खणल्यास मूर्ती आणि मूल्यवान मुद्रा मिळतात. पुरातन महात्म्य असलेल्या वज्रेश्वरी गणेशपुरी या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. बाबाचं दर्शन करायच्यासाठी एवढंच की बाबा केव्हा बोलत नव्हता. तुमच्या मनाची जे काही तुमची भावना असेल ते सुद्धा त्याला माहिती पडत होता. बहिणीला घेऊन येताना इथे आल्यावर बाबांना कळलं आणि बाबा म्हणाले, अरे मी तुमच्या घरी आहे, मग इतका तशाल ते त्रास घेता तुम्ही, पाण्यात बुडून येता इकडे, यापुढे तसं करायचं नाही. नित्यानंद म्हणजे परमानंद आहे. त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे मला शब्दच नाही आहे. इतकं अपार त्यांचं सगळ्यांवर प्रेम, सगळ्या भक्त लोकांवर प्रेम. आणि नित्यानंदांसारखा जगद्गुरू जगात सापडणार नाही. बाबा ने जब भी समाधि लेने से पहले बाबा ने जो भी भक्त थे उनको बताया कि मैं कोई व्यक्ति नहीं हूँ, मैं एक तत्व हूँ. I never met Baba in person, but I received Shaktipat from Baba in a dream. I love Baba so much. Every time I want to see him, so I come here very often. समाधी मंदिराच्या जवळच हे कैलास निवास. इथे बाबा राहिले. आजही बाबांच्या आठवणी, त्यांचं अस्तित्व इथे कणाकणात जाणवतं. नमो भगवते नित्यानंद. भगवान नित्यानंदांचे परमशिष्य स्वामी मुक्तानंद परमहंस यांनी देश विदेशात भगवान नित्यानंदांचे अनेक मंदिर आश्रम स्थापन केले आणि त्यांची शिकवण सर्वदूर पोचवली. बाबा मौन धारण करीत. कोणीही त्यांना एखादा प्रश्न विचारला तर गूढ तत्वज्ञान ते सहज समजेल अशा सोप्या शब्दात समजावून सांगत. नित्यानंद बाबांना अनेक भाषा अवगत होत्या. बाबा लहान मुलांवर खूप प्रेम करायचे. सतत त्यांच्याभोवती मुलं असायची. बाबा बाबा असं म्हणत कैलास दुमदुमून जायचं. बाबा मुलांना खाऊ, खेळणी, पाठ्यपुस्तकं देत. कधीतरी सोबत लांब फिरायला घेऊन जात. चांगले संस्कार, शिक्षण आणि भोजन देऊन गरिबांची मुलं बाबांनी फुलासारखी वाढवली. बाबांनी सुरू केलेलं बालभोजन आता बालभवनात रूपांतरित होतं आहे. हजारो मुलं इथे जेवतात. संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी त्यांचे शिकवणी वर्ग चालतात. मुलं ही भविष्य आहे. त्यांचा सर्वांगीण विकास व्हायलाच हवा.
यासाठी श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था हे अनेक उपक्रम राबवत आहेत आणि त्यासोबतच मुलांची मनोरंजनाची खेळण्याचीही व्यवस्था करत आहेत. भगवान नित्यानंदांनी समाधी घेतल्यानंतर या विभागामध्ये अत्यंत लोकोपयोगी कामं करण्यासाठी आमच्या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारची कामे हाती घेतली. त्यापैकी प्रमुख काम म्हणजे आमच्या इथल्या लहान मुलांना, आम्ही शाळकरी मुलांना रोज दुपारचं जेवण देतो, सकस आहार देतो. त्यांच्यासाठी आम्ही चांगल्या चांगल्या योजना बनवलेल्या आहेत. लायब्ररी आहे आमच्याकडे. त्यांना पेंटिंग इत्यादींचं पण आम्ही शिक्षण देतो. हस्तकला दरवर्षी आम्ही मे महिन्यामध्ये 21 ते 25 दिवसाचा एक मोठा कोर्स करतो. त्याच्यामध्ये आम्ही शिबिर घेतो, उन्हाळी शिबिर म्हणतो आम्ही त्याला, आणि त्यामध्ये अनेक मान्यवरांकडून आम्ही या मुलांना चांगलं चांगलं शिक्षण देत असतो की जेणेकरून त्या मुलांची एक बौद्धिक पातळी चांगली वाढेल. कारण हा विभाग पूर्णतः आदिवासी बहुल असा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये प्रामुख्याने गरीब, ज्यांची दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या देखील अधिक आहे, त्यामध्ये महिला देखील आहेत आणि बऱ्याच लोकांना त्यामुळे आम्हाला काम करण्याची संधी मिळते. आमचं आता एक मोठं प्रोजेक्ट जे चालू होतं आहे त्याच्यामध्ये आम्ही नित्यानंदांच्या नावाने रुग्णालय चालू करतो आहे आणि ते एक 100 खाटांचा सुसज्ज चांगलं रुग्णालय आम्ही या पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या तऱ्हेने चालवणार आहोत. आणि आमचं जर बाबांनी आमचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं तर आम्ही तिथे नर्सिंग कॉलेज, त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज देखील बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की तो आम्ही पूर्ण करू शकू. त्याचप्रमाणे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे. या अन्नछत्रामध्ये रोज किमान 1,500 लोक आमच्या भोजनाचा आस्वाद घेत असतात. त्याचप्रमाणे आम्ही असंख्य महिलांना इथे मोफत टेलरिंगचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्या स्वाभिमानाने आपल्या घरामध्ये बसून टेलरिंग करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात. त्याचप्रमाणे आम्ही लघु उद्योग चालू करण्याचाही प्रयत्न सुरू केलेला आहे. तर अशा तऱ्हेने ह्या पावनभूमीमध्ये आम्ही बाबांना, लोकांच्या सदैव बाबा आमचे लक्षात राहावेत आणि लोकोपयोगी कामं आमच्या प्रत्येक माणसापर्यंत घराघरात पोचावी, गरिबांना त्याचा उपयोग व्हावा, यासाठी आमची ट्रस्ट सदैव कार्य करत असते. ओम नमो भगवते नित्यानंदाय. ओम नमो भगवते. गणेशपुरी के भगवान नित्यानंद, ब्रह्मा विष्णु महेश, ब्रह्मांड नायक, शिष्यों के संसार प्रपंच का हरण करने वाले, भक्तों के उद्धार के लिए, उनको परमानंद देने के लिए, ब्रह्मानंद देने के लिए, नित्यानंद देने के लिए उन्होंने देह धारण किया. ऐसे गणेशपुरी के भगवान नित्यानंद, उनकी एक ही शिखावनी मुझे बहुत अच्छी लगती है. वो कहते थे, सर्व तीर्थों का तीर्थ हृदय है, वहाँ जाओ और वहीं रमण करो. तो वहाँ पे नित्यानंद, परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद सब कुछ आप अनुभव करेंगे. आपकी प्राप्ति, आपका उद्देश्य, सब कुछ जो कुछ आपके लिए हितकारी है वो उनकी कृपा से मिलता ही है. वैसे तो वो सब कुछ देते हैं, जिसने जो कुछ मांगा वो सब कुछ देते हैं, लेकिन जिसे वो बहुत प्यार करते हैं, जो बहुत भाग्यवान होते हैं, उनको वो अपनी इच्छा से देते हैं जो कि उनके हित में होता है. और गणेशपुरी में आकर ऐसे भगवान नित्यानंद, जिन्होंने सारे संसार को बनाया, उस संसार का बैलेंसिंग करते हैं और उस संसार का अपने में लय भी कर लेते हैं, ऐसे भगवान नित्यानंद गणेशपुरी योग भूमि में आकर रुक गए और आज भी हैं और हमेशा रहेंगे. ओम नमो भगवते नित्यानंदाय. भगवान नित्यानंद शांत, निश्चल, परमानंदात निमग्न असायचे, दिव्य प्रेमात लीन असायचे. भगवान नित्यानंदांसाठी
अवघं ब्रह्मांड आत्म्याचंच रूप होतं. बाबांचं हे समाधी मंदिर. बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना वसंत पंचमीच्या दिवशी झाली. त्याचाच हा सोहळा.